कळतेपण हाच उपद्रव आहे. आम्ही जगातील शास्त्र ग्रंथांवर बोलत नाही, ऐकणाऱ्यांबद्दलच सांगतो. तुमचे संसार चक्र कसे चालावे यावर आम्ही बोलत नाही. फक्त तुम्ही कोण ते बघा. जर तुम्हाला हे कळले तर संसारातील सुखदुःखांचा तुम्हाला धक्का बसणार नाही. कोणतेही काम करायला घ्या ते अपूर्णच राहणार, कारण अनुभवच अपूर्ण आहे. ज्याने आपल्याला आपण पुरता पाहिले आहे त्याला कळते संसारातील हसणे, रुसणे, रडणे हे वृत्तीधर्म आहेत. ते आपोआप घडतच राहतात. जन्म म्हणजे फक्त उपद्रव. जन्म नसताना कशाचे काही नाही. जन्म म्हणजे जी जाणीव जाणवते तोच उपद्रव. तो सत्व द्रवातून निर्माण झाला आहे. कोणी कितीही जाणीव वाढवली तरी ती सांडावीच लागते. कृष्णासारख्याला सुद्धा ही जाणीव सांडावी लागली. 21व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी हा उपद्रवच सांडला. जाणीव जाणवते, आवडते, पण सोसत नाही. ती सोसण्यासाठी नाना गोष्टी कराव्या लागतात. जाणीवेला जी जी उपमा द्याल व उपासना कराल तशी ती प्रगट होते. ती कोहिनूर आहे, तरी ती टिकाऊ नाही. सर्व काही मीच आहे म्हणणारा कृष्ण, ज्याला मोठे मोठे ऋषीमुनी लोटांगण घालत होते, त्याला सुद्धा जाणीव सांडावी लागली. स्वसंवेदन जे अकल्पणे जाणवले ते आनंद आहे की उपद्रव? कारण आयुष्यभर माणूस चिंताच करतोय. मुलाची चिंता, नातवांची चिंता, प्रत्येकाचे भले होण्याची चिंता. वासराच्या निमित्ताने गाईला जसा पाना फुटतो तसे भक्ताच्या निमित्ताने संताला ज्ञान सांगण्याचा पाना फुटतो. तुम्हाला हिरे, माणके, मोती यांच्या ओळखी मिळतील, पण मूळ मायेची ओळख मिळणार नाही. मूळ मायेची ओळख करून देणारा विरुळाच कोणी? कोटीमध्ये एखादाच असतो. कळते पण एक दिवस तरी दुःख रहित असते काय? तू आहेस हे तुला सुचलंय ते केव्हा, का आणि कसे एवढाच विचार कर. बाकी कळते पण उपद्रव आहे. अज्ञानी असताना ज्या दुःख चिंता नव्हत्या त्या आता ज्ञानी झाल्यावर काही जणांना आहेत. याचे कारण त्यांनी अजून दुःखाचे मूळ पाहिले नाही. कायेचे ज्ञान होईपर्यंत तुम्हाला काहीच ज्ञान नव्हते. भय आहे, मृत्यू आहे, काळ आहे, देव आहे म्हणतात. हे मानले तर आहे, पण अमान्य केले तर काही नाही. नित्य वस्तीमध्ये डिझाईन काय आहे? बडे बडे भांबावले आहेत. काही जण म्हणून गेलेत मी अमुक वर्षांनी पुन्हा येणार वगैरे. हे काय ज्ञान आहे? माया अनुरूपाने तिथे आहे, तोपर्यंत कळायला देणार नाही. सूर्याच्या दृष्टीने अंधार कुठेच नाही, तसे ज्ञानाच्या दृष्टीने जन्म कोणालाच नाही. जे दिसते भासते ते नटनाट्य. जन्म हे नाव कशामुळे येते ते बघा. कायेमध्ये कळतेपण हा कशाचा गुण आहे याचा विचार कोणी करतायत? पण कोणी 900 वर्ष तपश्चर्या करतायत. कोणी किती मी असा आहे म्हणायला तुमच्याकडे नमुन्याला आकाशसुद्धा नाही. हे फक्त ओळखा. हे बोलणे जनसमुदायासाठी नाही. त्यांना वागवतंय ते बरोबरच आहे. आपण असल्याची जाणीव सांडायची नाही, फक्त ओळखायची आहे. तू तिच्या पोटी नसून पाठीकडे म्हणजे मागे आहेस. जाणीव तर जाणारच आहे. चिंता भय कशाचे आहे हे ज्ञानाला कळत नाही. ब्रह्मज्ञान म्हणजे मूळ अवस्थेतील खाद्य. ज्याला आपण आहे असे जाणवते त्यालाच ब्रह्म हे नाव आहे. ब्रह्मज्ञान झाले की तो विधिविधात्या पलीकडचा. लाभ आणि लोभ देहस्मृतीवर अवलंबून आहे. ब्रह्मज्ञानाचा साधा अर्थ आपल्याला आपण ओळखणे. ब्रह्म हे नाव केवळ व्यवहाराकरता दिलेले आहे. मूळ जाणीव जाणपण आणि जाणपणातून शहाणपण म्हणून मन बुद्धी चित्त निर्माण झाली आहेत. जाणीव नसताना सुखाची गरज वाटत नाही, मग जाणीव असताना का वाटते? याचे कारण जाणीवेची जात उपद्रवकारक आहे. जे जाणपण निर्माण झाले आहे त्याला सुख म्हणाल तर ते सुख आहे, आनंद म्हणाल तर ते आनंद आहे. जे काय म्हणाल ते तुमच्याकरता सांप्रत तुम्ही म्हणून काय आहे ते पाहायचे आहे. उपद्रव हा जाणपणाचा आपसूक स्वभाव आहे. जे जे काय तुम्हाला कळते त्याच्या वेगळे तुम्ही असता. ते आणि आपण एकच असलो तर अद्वैत. आपण असल्याची जाणीव जातीने भित्री आहे, ती दोलायमान आहे. जिथे हालचाल आहे तिथेच भीती. ही जाणीव स्थिर होण्याकरता गुरुनिष्ठा ईश्वरनिष्ठा पाहिजे. जाणपण हे प्रतिबिंब आहे, ते वस्तुबिंब नव्हे. जर तुमची गुरुभक्ती दृढ असेल तर जाणपण असतानाच जाणपण मोक्षाला गेलेले असेल. लक्षात आहे ते भयावह भयातीत आहे, ते सदा सर्वदा आहे. तुम्ही तुमच्या पूर्णत्वाकडे लक्ष देत नाही म्हणून भीती आहे. जय गुरु श्रद्धा दृढ करा, मग भय समूळ जाईल.